नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. दादांचे जे उपक्रम आहेत त्याचं अतिशय चांगलं नियोजन करत ते जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचा सातत्यानं प्रयत्न सुरू होतो. यातूनच हजारो लोकांशी संपर्क त्यांचा आला. संघटनेचा विचार करत राष्ट्रप्रेम तरुणामध्ये रुजवण्यासाठी ही राहुल चिकोडे यांचा पुढाकार निश्चितपणे असतो. निसर्गदूत ट्रस्टच्या माध्यमातून वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षणासाठी सातत्यानं त्यांचे प्रयत्न सुरू असतात. प्रतिभा महिला बचत गटाच्या वतीनं महिलांसाठी विविध उपक्रम, विविध रोजगार निर्मितीसाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. भक्तजन प्रणित सांस्कृतिक मंडळाचे अनेक वर्षे ते अध्यक्ष आहेत. कलावती आई मंदिर ट्रस्टचे ते ट्रस्टी आहेत, जे चंद्रकांत दादांच्या माध्यमातून अनेक मंदिरांना मदत केली, मंडळांना मदत केली. अनेक ठिकाणी ओपन स्पेस जे होते ते चांगलं करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. जे शहराच्या ज्या सुविधा शहरात मिळतात त्या सगळ्या सुविधा उपनगरात मिळाव्यात यासाठी गेले अनेक वर्षे पाठपुरावा सुरू आहे. ते करून घेतलेला आहे. यासाठी आमदार खासदारांचा फंड त्यांनी आणलेला आहे. जे या भागात आता आणखी चांगले उद्यान व्हावेत, मैदाने व्हावेत, उद्योग निर्मितीचे हे केंद्र व्हावं, हे स्वप्न घेऊन त्यांची वाटचाल सुरू आहे. जरगनगर शाळा कोल्हापूर शहरात सगळ्यात प्रसिद्ध शाळा, या शाळेलाही आमदार अंमल महाडिक यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी मिळवून दिला, मदत मिळवून दिली आहे. युवकांसाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न त्यांचा निश्चितपणे आहे. कारण या युवकांना, मुलांना मैदानात व्यसनापेक्षा किंवा मोबाईलपेक्षा मैदानात त्यांनी यावं, मैदानात शरीर कमवावं, यासाठी त्यांचे काही प्रयत्न निश्चितपणे आहेत. चंद्रकांत दादांच्या माध्यमातून जेवढं काही करता येईल समाजाच्या विकासासाठी, प्रभागाच्या विकासासाठी, हे सगळे प्रयत्न गेल्या अनेक वर्षात राहुल चिकोडे यांनी केलेला आहे. भाजपमध्ये अगदी कार्यकर्त्यापासून ते जिल्हाध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी सदस्यापर्यंत त्यांनी झेप मारली. हे सगळं करत असताना, एक राजकीय वाटचालीत पुढे जात असताना सगळ्यात महत्त्वाचं, नम्रतेने वागणारा कार्यकर्ता ही त्यांची ओळख त्यांनी कायम ठेवलेली आहे. संयमी आणि नम्रता, म्हणजे भाजपच्या एवढ्या मोठ्या पदावर जाऊन सुद्धा लोकांशी वागताना अतिशय नम्रपणे वागणारा कार्यकर्ता म्हणून राहुल चिकोडे यांनी आपली ओळख करून दिली आहे. याच कामाच्या जोरावर आणि पुढच्या काही संकल्पना पूर्ण करण्यासाठी ते आता प्रभाग क्रमांक 19 मधून भाजपच्या वतीनं मैदानात उतरणार.